परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने आज ठाणे महानगर पालिका क्षेत्र में घोड़बंदर रोड पर चल रहे विकास कार्य व सड़क सुधार योजनाओं की समीक्षा बैठक की। बैठक में अधिकारी और ठेकेदार उपस्थित थे, जहां सभी कार्यों की प्रगति का जायजा लिया गया। सरनाईक ने बताया कि घोड़बंदर रोड पर ठाणे महानगर पालिका के जल विभाग के माध्यम से अमृत जल योजना का काम तेजी से शुरू है। वहीं अधिकारियों के अनुसार ये काम 25 दिसंबर तक पूरा हो जाएगा। मंत्री प्रताप सरनाईक ने दावा किया है कि जनवरी के अंत तक घोड़बंदर रोड की ट्रैफिक जाम पूरी तरह दूर हो जाएगी, जिससे हजारों यात्रियों को दिलासा मिलेगा। इसके अलावा सरनाईक ने ये भी घोषणा की है कि ठाणे से बंदर रोड क्षेत्र में एक अत्याधुनिक नाट्यगृह बनाया जाएगा। उन्होंने परिवहन विभाग को ये स्पष्ट निर्देश भी दिए कि यदि रैपिडो नियमों के बाहर कोई काम करता पाया गया तो उसके खिलाफ तुरंत अपराध दाखिल किया जाए। बघा समन्वय असतो, परंतु काही कॉन्ट्रॅक्टर लोकांमध्ये काही कारण काय होतं की घोडबंदर रोडला 5 ठेकेदारांमध्ये विभागलं गेलेलं आहे। म्हणजे रस्त्याचं काम 5 ठेकेदारांना दिलेलं आहे। एक ठेकेदार दुसऱ्यावर ढकलतो, दुसरा तिसऱ्यावर ढकलतो, त्यामुळे अधिकारांमध्ये काही समन्वय नाही। अधिकारांमध्ये समन्वय आहे, ठेकेदारांमध्ये नसलेल्या समन्वयामुळे या गोष्टी घडतात। तरी पण आमच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब आज चर्चा केली आणि आयुक्तांच्या निर्देशानुसार त्यांनी एक टाइमलाईन ठरवली आणि 15 जानेवारी पर्यंत आम्ही सगळं काम कंप्लीट करतोय। नाही बघा, कदाचित केळकर साहेबांना कल्पना नसेल, कारण शेवटी मी त्या भागाचा गेली 4 टर्म म्हणजे 2009 पासून आमदार आहे। महापालिकेच्या डीपी मध्ये कुठेही सेवा रस्ता म्हणून त्याची नोंद नाहीये। हा रस्ता फक्त 60 मीटर रस्ता आहे, परंतु तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर यांच्या काळामध्ये घोडबंदर रोड जेव्हा वाईड झाला तेव्हा त्यावेळेस असं लोकांना वाटत होतं की ठाणा एवढं मोठं कधी होईल किंवा 60 मीटरचा रस्ता या ठिकाणी लागेल असे वाटत नव्हते। त्यामुळे आपण तो रस्ता त्यावेळेस छोटा केला आणि दोन्ही बाजूला 9-9 मीटरचा रस्ता हा सोडला होता। त्यानंतर त्या सेवा रस्त्याचा उपयोग हे फक्त पार्किंगसाठी आणि काही ज्या टपऱ्या वगैरे ठेवण्यासाठी वापरत होते। त्यामुळे घोडबंदर रोडला प्रचंड ट्रॅफिक कोंडी होत होती। म्हणून लोकांच्या तोंडी असलेला सेवा रस्ता खरा सेवा रस्ता नाही, हा रस्ता पूर्ण 60 मीटर घोडबंदर रोड आहे तो, आणि हा पूर्ण फाउंटन पासून नरिमन पॉइंट पर्यंत गेलेला 60 मीटरचा रस्ता आहे। म्हणजे काय तो फक्त ठाण्यातल्या घोडबंदर रोडचा नाहीये। त्यामुळे त्या 60 मीटरच्या रस्त्यावर आता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आम्ही तो रस्ता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, पुणे।